तर तिकडे रत्नागिरीतील खेड शहरावर पुन्हा एकदा पुराचं संकट घुंगावतंय। सततच्या मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली आहे। धोक्याच्या पातळीकडे वेगानं वाटचाल सुरू केलेली आहे। नदीची धोक्याची पातळी 7 मीटर असताना सध्या नदी 6.5 मीटरपेक्षा अधिक उंचीनं वाहत असल्यानं कोणत्याही क्षणी शहरातील सखल भागामध्ये पुराचं पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान खेड शहरातील मटण मच्छी मार्केट परिसरामध्ये पुराच्या पाण्यानं प्रवेश करण्यास सुरुवात देखील केलेली आहे। व्यापाऱ्यांची त्यामुळे एकच धावपळ उडाली आहे। संभाव्य धोका लक्षात घेऊन खेड नगरपालिकेनं नदीकाठच्या परिसरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचं आवाहन देखील केलेलं आहे। प्रशासन या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे। मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जगबुडी नदी आता जवळपास धोक्याच्या पातळीवरती पोहोचली आहे। माझ्या पाठी जर आपण बघितलं तर आता हा खेडमधील मटण मच्छी मार्केट परिसर आहे आणि या मटण मच्छी मार्केट परिसरामध्ये आता पाणी शिरू लागलेलं आहे। एकंदरीत जर पाहिलं तर 7 मीटर ही या नदीची धोक्याची पातळी आहे आणि 6.5 मीटरच्या आसपास आता नदीच्या पाण्याची पातळी आहे। आपण बघू शकतो की हे बॅरिकेड्स देखील आहेत, ते अर्धे या ठिकाणी बुडलेले आहेत। या ठिकाणी होडी तयार आहे, एका ठिकाणी होडी सज्ज करण्यात येत आहे। एकंदरीत जर पाहिलं तर आता मटण मच्छी मार्केटचा संपर्क तुटलेला आहे आणि या बाजूला जर आपण पाहिलं तर ही पाण्याची लेवल ही शहराच्या दिशेने बाजारपेठेच्या दिशेने या ठिकाणी वाढताना पाहायला मिळते। खेडमधील जगबुडी नदीने आता पुराच्या पाण्याने पात्र जे आहे हे पात्राबाहेर पाणी आलेलं आहे आणि आता व्यापाऱ्यांमध्ये या ठिकाणी मोठी जी धावपळ आहे ती सुरू झालेली आहे। कोणत्याही क्षणी बाजारात पाणी शिरू शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे पावसाचा जो जोर आहे तो अजून कायम आहे आणि नदीच्या पाण्याची पातळी वाढत आहे। त्यामुळे कुठेतरी आता पावसाचा जोर असाच राहिला तर शहरामध्ये पुराचं पाणी शिरण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 मराठी, खेड रत्नागिरी। कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये गेल्या 24 तासामध्ये 10 फुटांची वाढ झाली आहे। त्यामुळे पंचगंगा नदी आज पात्राबाहेर पडण्याची शक्यता वर्तवली जाते। धरण क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होतीये। वीज बंधारे पाण्याखाली गेलेत, त्यामुळे अनेक ठिकाणची वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये देखील पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सलग 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती इथे निर्माण झालेली आहे। अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा या तीनही मुख्य नद्या आहेत ज्या धोक्याच्या पातळीच्या वर वाहत आहेत। त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। मुसळधार पाऊस गेल्या 5 दिवसांपासून इथे पडतोय, त्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचे सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। रायगड जिल्ह्यामध्ये आपण पाहतोय 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे 3 मुख्य नद्या आहेत ज्या त्या धोक्याच्या पातळीच्या आसपास पोहोचलेल्या आहेत। तर तिकडे वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीवर आणि संभाव्य पूरस्थितीवर आता 24 तास लक्ष ठेवण्यासाठी नगर परिषद आणि लघु पाटबंधारे विभाग आणि चिपळूण पोलीस प्रशासन यांनी स्वतंत्रपणे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। त्यामुळे नदीपात्रातील पाण्याची वाढ तसेच बाजारपेठेमध्ये पाणी शिरण्याची परिस्थिती आता तत्काळ लक्षात येणार आणि नागरिकांना वेळेत सतर्क करणं शक्य होणार आहे। यापूर्वी दिवसा पुराच्या पाण्याचे अपडेट सहज मिळत असले तरीही रात्रीच्या वेळी अचूक माहिती मिळण्यात अडचणी येत होत्या। परिणामी रात्री अचानक बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्यास व्यापारी आणि नागरिकांना वेळेत सूचना देणं कठीण जात होतं। आता हीच समस्या लक्षात घेऊन तिन्ही प्रशासनांनी आपापल्या स्तरावर सीसीटीव्ही यंत्रणा उभारलेली आहे। रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस आहे आणि रत्नागिरीतील नद्यांचे जे पात्र आहेत ती दुतर्डीतून वाहतात। मी आता रत्नागिरीतील वाशीची नदीच्या पात्राजवळ आहे आणि तुम्ही जर पाहाल तर वाशीची जी नदी आहे ती इशारा पातळीच्या खालून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र विशेष असं आहे की आपण जर पाहिलं माझ्या उजव्या साईडला तर स्थानिक नगर परिषद आहे, त्यांनी या नदी पात्रावर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावले। त्याचबरोबर त्याच्या पुढे जर पाहिलं तुम्ही तर लघु पाटबंधारे विभागाने सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। त्याचबरोबर अधिक विशेष म्हणजे चिपळूण पोलीस प्रशासनानेही इथे सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत। त्यामुळे तीन प्रशासनाचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लक्ष
आता या पुराच्या पाण्यावर किंवा मग वाशीची नदीच्या पाण्यावर राहणार आहे. त्यामुळे समजा दिवसभर माणूस लक्ष ठेवू शकतो, आता रात्री लक्ष ठेवणार कोण? आता प्रश्न आता उरलेलाच नाही आहे. कारण आता या वाशी नदीच्या पात्रावर आता रात्रीही लक्ष राहणार आहे. रात्री प्रशासकीय अधिकारी आहेत ते या पाण्यावर लक्ष ठेवतील आणि मग संबंधित शहरातल्या जनतेला किंवा व्यापाऱ्यांना याच्यावर मॉनिटर करून इशारे देतील की आपला जो आपल्या दुकानातला जो माल आहे किंवा वस्तू आहेत त्या हलवा किंवा मग सुरक्षित स्थळी जा म्हणून. एकंदरीत काय तर स्थानिक प्रशासनाने इथल्या जनतेची काळजी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन प्रफुल्ल सह मी राजू जाधव, न्यूज 18 मराठी, चिपळूण, रत्नागिरी. मुसळधार पावसामुळे रायगडच्या सुकळी बस स्टॉप जवळील महामार्गावर पाणी साचलं. त्यामुळे पाली खोपोली मार्ग बंद झाला. तर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही पूर्णपणे बंद झालेली आहे. पावसाचा फटका वाहतुकीला बसल्याचं दिसतंय. वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील पूर्णपणे बंद झालेली आहे आणि इकडे पाणी साचल्यामुळे पाली खोपोली मार्ग देखील बंद झालेला आहे. रायगडमध्ये आपण पाहतोय कोकणामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. गेल्या 5 दिवसापासून जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय. त्यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. रस्त्यांना नदीचं स्वरूप आलेलं आहे आणि वाहतूक देखील आता ठप्प झालेली आहे. पाणी साचल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून हे मार्ग बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे प्रवाशांना त्याचा आता फटका बसू लागलेला आहे. रायगडमधील पाली खोपोली मार्ग आपण पाहतोय बंद करण्यात आलेला आहे. महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेले आहेत. तर मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील रस्ते देखील जलमय झालेले आहेत. घरांमध्ये पाणी शिरून जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे. तर बापदेव मार्गावर 2.5 ते 3 फूट पाणी साचल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. शहरातील वाढते बांधकाम, नदी नाल्यांवरील अतिक्रमण आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे, असा आरोप इथल्या नागरिकांनी केला. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे धरणे आणि नद्यांच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे पानवल धरण ओव्हरफ्लो झाला आहे. धरण क्षेत्रामध्ये 70 ते 80% पाणी साठा आता वाढला आहे. तर तिकडे जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडलेली आहे आणि काळजीसह वाशिष्ठी, शास्त्री, सोनवी आणि बावनदीही दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान 6 जुलैपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावलेली आहे. पावसामुळे डोंगर दऱ्यातून वाहणारे धबधबे देखील आता ओसंडून वाहू लागलेले आहेत. तसाच साताऱ्यातील कोयना धरण परिसरामध्ये असलेला प्रसिद्ध ओझरडे धबधबा हा 300 फुटावरून पांढरा शुभ्र असा धबधबा आता वाहू लागलेला आहे. संपूर्ण परिसर हिरवाईनं नटल्याचं दृश्य आपण आता स्पष्टपणे टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो. तर रायगडच्या मुंबई गोवा महामार्गावरील नागोठणेजवळ सुकेळी खिंड येथे नाल्याचं पाणी रस्त्यावर आलं. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावलेली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय. रायगडमधली ही स्थिती आपण पाहतोय. सध्या पूर सदृश्य परिस्थिती रायगड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी पाहायला मिळते. वाहतुकीवरही त्याचा परिणाम झालेला आहे. वाहतूक ही मंदावलेली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील ही वाहतूक आहे जी आता संथ गतीनं सुरू आहे आणि त्यामुळे वाहनांच्या रांगा लागल्याचं दृश्य देखील पाहायला मिळतं.